2 दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे सहर शेख यांचे वडील युनिस शेख हे मुंब्रा पोलीस स्थानकात जबाब नोंदवण्याकरता उपस्थित राहिले. 15 ते 20 मिनिटे पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अखेरीस ते बाहेर पडले. 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, करारा जबाब देऊ, तसेच जे काही आरोप आमच्यावर करण्यात येत आहेत ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शहरचा एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय. ती देखील नॉट रिचेबल आहे. ते कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानखडेला इथे तिथे जाऊ शकतो ना. पण सर पुढचं काय पाऊल असणार आहे? पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस देके पूरा डिटेल. तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्याबद्दल काय? आज आम्हाला तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्यावरती काय? खोटा आरोप आहे ते, खोटा आहे. आम्ही कथा खोटं कोण आहे त्याच्या मागे? मागे कोण आहे? मागे सगळे तुम्हाला माहित आहे हो दादा. राजकीय स्टंट वाटतं का? आम्ही राजकीय आहे ना. पराभव झाल्यानंतर काही लोक नाराज असले त्यामुळे सगळं फटका. ते जलन आहे त्या लोकांना. कोरी कशी का वाढली, त्याला कसं काय हे करायचं ते सगळे चाललेले. पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिलेगा. किती दिवसात भेटणार तुम्हाला, कळवणार आम्ही. काय काय पुरावा तुम्ही सादर करणार या संदर्भात? ते आहे आमच्याकडे सच्चा पुरावा सादर कर. काय काय तुमचं गाझियाबादचं जे सर्टिफिकेट होतं सर, ते आता काय सांगणार नाही मी त्याच्याबद्दल, पण मी जबाब देणार 2 दिवसात तुम्हाला. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू.